चालू होतं आणि त्या नृत्यामध्ये शहाजी राजे बसलेत, त्यांचे सावत्र भाऊ शंभूराजे बसलेत, बादशाह स्वतः बसलाय, बेगम बसली, नर्तकी नृत्य करते आणि जिजाऊ ना माहिती पडलं की शोभा त्या सभेत गेलाय. जेव्हा कळलं जिजाई ताड 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 चालत आल्या, जसे शोभा जवळ गेल्याबरोबर अशी मारली का अशी फन्न कर. शोभाने गालावर हात ठेवला, उठवून आई का मारली त्याबद्दल खेद नाही, पण कशासाठी मारली तेवढं तर कळू दे. अगं ज्या सभेत मी बसून जे पाहतोय ती बाई नाचते, मी ते पाहतोय, तिथे बादशाह पाहतोय, बादशाहची बेगम पाहते, नवे नवे माझा बाप ते पाहतोय, मग मी काय चुकी केली. जिजाऊने फरफटत त्याला सदनाच्या बाहेर सांगितलं, हे मला बाया नाचवणाऱ्या नाही तर बाया वाचवणारा पोरगा पाहिजे. जिजाऊने नाचवणारा नाही तर वाचवणारा पाहिजे ही शिकवण शोभाने तेव्हा लक्षात ठेवली त्या कानफटाच्या आवाजाबरोबर. म्हणून कल्याणाच्या सुभेदाराची सून लुटून जरी घरी आणली तरी छत्रपतींनी साडी चुडी देऊन सन्मानाने परत पाठवली. हे भांडवल तयार करावं लागतं, होत नाही म्हणून माता पिता धन्य.